जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळातर्फे शहरातील इयत्ता 1ली ते 12वीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य पावभाजी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवसात 40,000 पार्टीत सहभागी होणार असून काल पहिल्या दिवशी 20 ते 22,000 विद्यार्थ्यांना पावभाजी देण्यात आली। या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। पावभाजी पार्टीचा आनंद लुटत विद्यार्थ्यांनी शाळेत जल्लोष साजरा केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा म्हणून साजरा न करता तो सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात साजरा व्हावा या संकल्पनेतून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या मेजवानीचे नियोजन केले होते। शहरातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विविध शाळांमध्ये जाऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी ही मेजवानी उपलब्ध करून दिली। याप्रसंगी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण समिती सभापती भावना गुरव, महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे, ज्योती राजपूत यांच्यासह नगरसेवक कुणाल वसावे, किरण रघुवंशी, कार्यकर्ते पदाधिकारी, मनीषा वळवी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळच्या सत्रात शाळेच्या मधल्या सुट्टीत पावभाजी पार्टीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली। अनेक शाळांमध्ये नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, मेघा रघुवंशी यांनी भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांना पावभाजीचे वितरण केले। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते। नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध कला, क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी मिशन हायस्कूलच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी, सुषमा पाडवी तसेच मिशन हायस्कूलमधील शिक्षक यावेळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सगळ्यांनी पोटभर पावभाजी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नंदनगरीच्या विद्यार्थ्यांना शब्द दिला होता की तुमच्याकडेच दुर्लक्ष होतं, बाकी सगळ्या मोठ्या माणसांना मतदारांना लोक मस्के मारतात, पण तुमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। आणि म्हणून जर आमचं पॅनल आमचा नगराध्यक्ष निवडून आले तर तुम्हाला पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी देऊ। आज औचित्य साधलं आपण की आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे
आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण नंदुरबार शहराच्या 40,000 विद्यार्थ्यांना 9 आणि 10 या 2 तारखेमध्ये पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी घेतो. मुलांना सुद्धा एक आनंद व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे आणि सगळ्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठीच मी आणि नगराध्यक्ष शाळेमध्ये फिरतोय. चांगला प्रतिसाद आहे. मुलं एकदम उत्साहामध्ये आमची पावभाजी आणि आईस्क्रीम खातात आहे, त्याचाच मनस्वी आनंद आहे. नाही, फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी स्वर्गीय अजितदादा दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांच्या सगळ्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून दिले होते, परंतु हा कार्यक्रम पूर्वीच आपण फायनल केला होता आणि सगळी तयारी पावभाजीवाल्यांची त्यांची तयारी होऊन गेली होती. त्याच्यामुळे हा कार्यक्रम रद्द करणं आपल्याला काही शक्य नव्हतं. म्हणून आपण 9 आणि 10 या 2 तारखेमध्ये नंदनगरीच्या जवळजवळ 39,000 40,000 विद्यार्थ्यांना पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी देतो.